चला विनंती असेल क्रीडांगण खाली करायचं आहे वरीत आपण पुढील सामन्याला इथे सुरुवात करूया. प्रमोद म्हात्रे आणि त्यांच्या समवेत सुखदेव भामरे ही जोडी दरम्यान सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा आता सामना आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये MS11 इन ॲक्शन मध्ये दिसेल. MS11 धाकटी डहाणू. नक्कीच एकच मिनिट फक्त विशाल भाविक मंडप डेकोरेटर अभिमन्यू तरे यांच्या माध्यमातून जयदुर्गा बी टेमघर पाडासाठी रोख रक्कम 2000 रुपये हरी यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. थँक्यू अभिमन्यू तरे. चला मॅच ऑन. कोणत्या प्रकारचा ब्रेक घेतला जाणार नाही. फक्त 2 मिनिटाचा ब्रेक आपण पाहण्याकरिता मैदानामध्ये घेणार आहोत. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा ब्रेक नाही आहे. आमचा टाईम जो आहे तो इथे सुरू होणार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ग्रामीण धमाका 2024 भादवड बी तसेच स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहता. सध्या सगळ्या नाईट सेशन सुरू आहे आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला मैदानासातमध्ये पाहायला मिळेल. जयरी रांजनोली त्यांचा अगेन्स्ट MS11 धाकटी डहाणू हा संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल. प्रीतम बारी इन ॲक्शनमध्ये दिसतील आणि प्रीतमला पाहिल्यानंतर मला दिल्ली धमाका आठवतो, कारण जी कॅच प्रीतमने पकडली होती ती व्हिडिओ देखील फार व्हायरल राहिली होती आणि दिल्ली धमाकामध्ये सातत्याने त्याचा आपण चांगला खेळ पाहिला आणि आज व्यावसायिक क्रिकेट जितकाही तो खेळतो इम्प्रेसिव्ह खेळी त्याची नेहमीच राहिली. एकच मिनिट फक्त जयदुर्गा बी मेन नाका जो आहे भादवड नाका तिथे आपण जायचं आहे. सचिन नाईक यांच्याकडून तुम्हाला मेजवानी आहे. तुम्ही त्या नाक्यावर पोहोचायचं आहे. धन्यवाद. मग अगदी जयदुर्गा टेमघरपाडा बी टीमचा पण विचार केला तर ते देखील त्यांच्यासाठी देखील हा होम ग्राउंडच आहे आणि काय खेळ दाखवला या टीमने. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय करण या पहिल्या षटकामध्ये. अगदी लांबचा प्रवास करून खऱ्या अर्थानं हा संघ इथे पोहोचला. कशा प्रकारे त्यांचा खेळ इथे राखील, कारण समोर देखील या विभागामधला एक चांगला संघ खेळतो जयरी रांजनोली. अपेक्षा करूया की या नाईट सेशनमध्ये पहिल्या फेरीतील या शेवटच्या सामन्यामध्ये एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. करण या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतात आणि सलामीची जोडी सुखदेव भामरे आणि त्यांच्या समवेत प्रमोद म्हात्रे आणि दोन्ही लेजंड प्लेयर आहेत या टीमचे, कारण कित्येक वर्ष आपण पाहिलं या दोन्ही खेळाडूंना त्यांचा बॅटिंगच्या जोरावरती चांगलं कार्य करताना रांजनोली टीमसाठी आणि ती जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. पहिलं षटक करण तयार होतो स्ट्रायकिंग एंडवरती सुखदेव भामरे. लेट्स प्ले पहिला बॉल या मॅच मधला. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळले. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगल रनच्या मदतीने ऑफ द मार्क होत आहे बॅटर सुखदेव भामरे आणि ऑफ द मार्क होत आहे टीम रांजनोली. बघा 5 ओव्हरचा सामना आपण मागील सामना देखील उचलून पाहिला, जिथे खऱ्या अर्थाने फार चांगली लढत दिली गेली राहणार टीमच्या माध्यमातून. भरपूर सारे अप अँड डाऊन्स ट्विस्ट अँड टर्न्स आले, बट शेवटच्या चेंडूवरती बाजी मारली टेमघरपाडा बी टीमने. पंच केला हवेमध्ये होता. एक्स्ट्रा कव्हरला चांगला एफर्ट राहिला, बट डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याच्यापेक्षा देखील चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. जे फिल्डर होते अविनाश होते. लाजवाब एफर्ट. बघा ग्राउंड फिल्डिंग हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो जेव्हा तुम्ही फिल्डिंगसाठी उतरता आणि सध्या सगळीला काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले अविनाशांच्या माध्यमातून. कारण बघा ग्रामीण क्रिकेटमध्ये जेव्हा ॲज अ प्लेअर तुम्ही तुमच्या टीमसाठी खेळता, तुमच्या गावाला रिप्रेझेंट करता, तेव्हा ॲज अ प्लेअर 101% कमिटमेंटने जिद्दीचा खेळ करणं आणि पूर्णपणे समर्थन आउटफील्डमध्ये दाखवणं ही गोष्ट महत्त्वाची होती आणि ते समर्थन आपण पाहिलं. अविनाश फिल्डिंग चांगली राखली. 2 धावा मी मॅडम वाचवल्या त्याने. यावेळेस पिच खेळले हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित. अविनाश कॅच इथे पकडली जाईल. पकली सफलता इथे मिळेल. धक्का लागलाय प्रमोद म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये. हा पहिला बघा ऑन दी टोज येऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ही चांगली कॅच आपण पाहिली. मागील चेंडूवरती देखील चांगलीच फिल्डिंग आपण खऱ्या अर्थाने पाहिली होती. जे फिल्डर त्या क्षेत्रामध्ये होते. यस अविनाशनेच ती कॅच कंप्लीट केली. बघा तो एफर्ट आपल्याला दाखवला जातो. लाजवाब एफर्ट.
डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर कॅच देखील अविनाशने पकडली. अनंत जोशी, आपण कुठेही असाल, आपला मोबाईल जो आहे तो व्यासपीठावर आहे, लक्षात असू द्या. तो मोबाईल घेऊन जायचा आपण. ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत रांजनोली पिंपलगडचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि एक युवा नेतृत्व किरणदादा ठाकरे आणि तसेच त्यांचा संपूर्ण मित्र परिवार जे आता काश्मीरला आहेत आणि तिथनं या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्या माध्यमातून स्पेशली रांजनोली टीम आणि या आयोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपलं देखील दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला धक्का लागला. न्यू बॅटर क्रमांक 3 केतन म्हात्रे मैदानात हातामध्ये येतो. ही लढत फार मोठी आहे आणि या लढतीमध्ये आता स्वतःला पूर्णपणे झोकावं लागेल. अगदी स्लॉक स्वीप खेळायचं होतं, गुडघ्यावरती आलेच होते, बट बॅटानी बॉलचा कॉन्टॅक्ट इथे झाला नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय. करणचं हे पहिलं षटक सध्या सगळीला मी म्हणेन चांगलंच राहिलं टीम धाकटी डहाणूसाठी, कारण आतापर्यंत जी अपेक्षा होती की पहिले षटक जर करंट टाकतोय तर इकॉनॉमिकल प्लस एखादी विकेट, आणि तेच राहिले पहिल्या 4 चेंडूंवरती 3 धावा धावफलकावरती आणि एक धक्का देखील लागला. नेक्स्ट बॉल फुल लेंथ सन्मान दिला. स्ट्रेट बॅटने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला फिल्डर मिळेल एक सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील इथे केला नाही आहे आणि थोडा बचावात्मक स्ट्रोकच आपल्याला पाहायला मिळेल, कारण आता इथे केतनला देखील ठाऊक आहे की जर या पहिल्या सत्रामध्ये चांगला टोटल जर आपल्याला उभा करायचा आहे ना, तर विकेट्स हातामध्ये ठेवावे लागतील आणि इनिंगला पुढे घेऊन जावं लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या हातामध्ये टिकणं ही गोष्ट महत्त्वाची असेल. धाव फळक 4 वरती एक धक्का देखील लागला आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल देखील फुल लेंथच टाकला. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात, मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे जर आपण इथे पाकले तर खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळक एकूण 5, धक्का लागला 1 आणि खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 4 ओव्हरचा. ही लढत सध्या सगळीला जे मित्रांनो आपण पाहतात MS11 डाकटी डहाणू त्यांचा अगेन्स्ट जहरी रांजनोली, ही लढत सध्या सगळीला सुरू आहे. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल शेलके ब्रदर्स पोगाव त्यांचा अगेन्स्ट रॉयल स्टनर मीरा रोड. आणखीन एक मोठी बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल. सेकंड ओव्हर आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्वतः प्रीतम आता इथे तयार होतो या सेकंड ओव्हरमध्ये. ज्याप्रमाणे मी थोडंसं कन्फ्युजन होतं ते आता क्लिअर झालं की बघा, प्रीतम देखील दिसला होता, हार्दिक देखील दिसला होता आणि हार्दिक आता तयार होतो गोलंदाजी करण्यासाठी. मग काहीशा चर्चा सुरूच होत्या, त्या अनुषंगाने 12th मॅन देखील कन्फ्यूज झाले, बट येस हार्दिक तयार होतो हे सेकंड ओव्हर टाकण्यासाठी. आणि तसेच सोमनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात. टीम रांजनोलीसाठी या स्पर्धेसाठी आपलं देखील हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल फर्स्ट ऑफ ऑल कमिट झाले फ्रंट फूटवरती, त्यानंतर बॅकफूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. मग ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही डबल माइंडेड राहता ना, तेव्हा स्ट्रोक कंप्लीट करणं, प्रॉपर एक्झिक्युशन करणं ॲज अ बॅटर ही गोष्ट फार कठीण होऊन जाते. मागील चेंडूवरती जर आपण रिप्ले पाहिलं तर ही गोष्ट आपल्या निदर्शनामध्ये येईल की फर्स्ट ऑफ ऑल फ्रंट फूटवरती कमिट झाले होते सुखदेव आणि शेवटच्या मोमेंटला पंच करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल इथे येतोय. हार्दिक या सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक देखील इकॉनॉमिकल राहिलं, फक्त 5 धावा त्या फर्स्ट ओव्हरमध्ये आला. पण रांजनोली संघाला मी ही गोष्ट ठाऊक ठेवावी लागेल की 5 ओव्हरमध्ये मिनिमम 50 जरी इथे उभ्या केल्या ना, तर या क्रीडांगणावरती 50 धाब्यांवरती देखील भरपूर चांगले लढलेले आहेत प्रत्येकी टीमने. स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर मिळेल एक सिंगल आणि या सिंगल रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो 6 वरती. या आधीचा सामना आपण काय पाहिला जिथे 57चा टार्गेट होता. अगदी लास्ट बॉलपर्यंत 2 चेंडूवरती 1 धाव डिफेंड करून दाखवली टेमगरवाडा बी टीमने. ते कधी कधी काय असतं की 1% चान्स देखील इनफ असतो जिंकण्यासाठी, पण त्याच्यावरती तुम्हाला विश्वास दाखवावा लागतो आणि तो विश्वास मागील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता टेमगरवाडा बी टीमचा. पूल खेळला, बॅटचा टोला लागला, बट हा फटका गॅपमध्ये फ्लॅट बॅटे स्ट्रोक, बॉल गेला डीप मिड विकेट पार. पकला धमाका या डाबामधला षटकार. सन्माननीय प्रल्हाद पाटील आलिमघर, एक लेजंड खेळाडू, सध्या युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहे. भादवड बी धमाक्याला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
बॅटचा अगदी टोला लागला, बट जो एंट्री गेट आहे ना क्रीडांगणाचा मेन एंट्री गेट त्याच्यावरती जाऊनच हा चेंडू धडकला होता. षटकार येतो आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता आणि केतन थोडा फ्रस्ट्रेटेड दिसला, कारण त्याला हे देखील समजलं की या बॉलवरती देखील तसाच फटका येऊ शकला असता, बट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाही झाला. डॉट बॉल इथे येतो. धाव फळक आपण जर पाहिलं तर सध्या सगळीला 12 वरती. हे निर्णायक लढत आहे, कारण दोन चांगले संघ एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात. यानंतर देखील एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या सीझनमध्ये धडाकेबाज चषकावरती ज्यांनी नाव कोरलं, शेलके ब्रदर्स पोगाव, त्यांचा अगेन्स्ट रॉयल स्टर्न मीरा रोड. नो बॉलचा इशारा इथे येतोय. स्लॉक करण्याचा प्रयत्न देखील होता. मिड विकेटला चांगली फिल्डिंग राहिली. नो बॉल आहे म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. ओव्हर स्टेपिंग झाली, अंपायर तेच सांगतात, म्हणजे आता नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल फेस करतील सुखदेव भामरे. 1+1 या दोन असतील म्हणजे धाव फळक आता 14 वरती जाऊन पोहोचला. आमच्या ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपण जे पाहिले, रमेशजी रईस सर आपल्याला असं मेन अंपायर पाहायला मिळतात आणि स्क्वेअर लेग अंपायर शानू खुरेशी सर ॲज अ स्क्वेअर लेग अंपायर, आणि त्याचप्रमाणे आमचे दोन अंपायर्स जे सध्या सगळीला रेस्ट करतात, शकीलजी गोटी सर आणि गोकुल पाटील सर. बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला दरम्यान इथे रनआउटची शक्यता आहे की काय तेच वाटतंय, बट चेक केलं जाईल. अंपायरने सांगितलं चेक केलं जाईल, कारण केतन डेंजर झोनला धावत होता आणि ते ही रन कंप्लीट झाली की नाही ते पाहावं लागेल. चेक केलं जात आहे. आणि दरम्यान हे घडलं काय, फार मोठा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. केतन म्हात्रे आता डगआउटच्या दिशेने चालले. झटका लागला, हा दुसरा बघा फ्री हिटचा बॉल होता, ज्या बॉलवरती बॅटर फक्त रनआउट होऊ शकतो आणि त्याच बॉलवरती रनआउट झाला केतन. बघा एक धावेसाठी हा रिस्क इथे पत्कारला, स्वीकारला आणि तो आता मागात पडतो. कारण बघा केतनचा बॅटमधनं एक षटकार देखील आपण पाहिला होता आणि केतनचं खेळणं मी म्हणत आवश्यक होतं या निर्णायक मॅचमध्ये, बट सध्या सगळीला ही मिस्टेक झाली, कम्युनिकेशनचा अभाव राहिला आणि त्या जोरावरती केतन आता डगआउटच्या दिशेने चाललेत. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 विनीत भगत आपल्याला पाहायला मिळतो. या टीमचा खऱ्या अर्थाने बेस्ट फाउंड मी म्हणेन, कारण युवा टॅलेंटला नेहमीच रांजणोली क्रिकेटने नेहमीच सपोर्ट केला. प्रत्येक वर्षी एक नवीन चेहरा ते आणतच असतात आणि यावर्षी खऱ्या अर्थाने विनीत भगतला त्यांनी इंट्रोड्यूस केलं आणि काय खेळ या खेळाडूने आतापर्यंत या सीझनमध्ये खेळला. आता त्याची बाट चालणं देखील आवश्यक असेल. पहिलाच बॉल फेस करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारलाय, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, काय फटका आला येत्या क्षणी. या खेळाडूची जी गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे, तो दाखवत असताना क्वालिटी स्ट्रोक फ्रंट फुटवरनं पुल केलाय, बॉल दरम्यान गेलाय, काऊ फेसला क्लिअर करत असताना हा षटकार. आणि धाव फळक जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 20 वरती 20 ऑन द बोर्ड. आणि अशा प्रकारे जर आपण इथे पाहिलं तर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धाव फळक आपल्याला 20 पाहायला मिळतो. अजून देखील येणारा 3 षटकांचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक. जी गोष्ट मी सांगितली की मिनिमम 50 कमीत कमी 50 धावा तरी धाव फलकावरती लावायला हव्यात आणि सध्या सगळीला त्याच दिशेने वाटचाल करताना आता आपल्याला विनीत भगत देखील दिसतो, कारण येत्या क्षणी हा मोठा फटका तसा बॅटमधनं पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ अजून देखील शिल्लक. सुखदेव भामरे भरपूर अनुभव सुखदेवकडे आहे आणि त्याचा समेत एक यंग टॅलेंटेड प्लेअर जसा बॅटमध्ये आपण षटकार देखील पाहिला. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या आणि या तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतात. प्रीतम बारी दरम्यान तयार होतात आणि या सीझनमध्ये आय थिंक येस रेजा प्लेअरला आपण लास्ट सीझन ISPL देखील खेळताना पाहिलं होतं श्रीनगर के वीर या टीममध्ये आणि सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये जो भरपूर चांगला खेळ करतो आणि या गावाला खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख ज्या चेहऱ्याने दिली तो चेहरा सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. प्रीतम बारी या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती एक क्वालिटी प्लेअर आणि सध्याच्या घडीला त्याचा खेळ कशा प्रकारे या सामन्यामध्ये होईल हे देखील पाहणे योग्य आहे, कारण फार लांबचा प्रवास. मला असं वाटतं की हा गाव अगदी
महाराष्ट्र आणि गुजरात बाउंड्रीवरती हा गाव आहे आणि तिथनं हा प्रवास करून आज ही स्पर्धा खेळण्यासाठी हा संघ आला, त्यासाठी देखील त्यांचं मी आवर्जून कौतुक करेन. प्रीतम बारी या तिसऱ्या षटकामध्ये, समोर असेल बॅटर सुखदेव भामरे आणि थांबला गेला. रणवीर रिदममध्ये थोडा अडथळा आला तेच असं वाटलं आणि समोरच्या स्टँडमध्ये देखील भरपूर सारे प्रेक्षक बाहेरनं आवाज देखील येतात की षटकार आला पाहिजे, तेच ऐकायला आलं. आता काय घडेल या पगल्या चेंडूवरती, कारण रांजनोली संघाचे देखील बहुतांश प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आलेच असतील. बघा तेच आवाज येते, बट काय घडेल. प्रीतम बारी या तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल, पहिलाच बॉल मिस टायमिंग. हवेमध्ये प्रीतम धावतोय, कॅच पकडली जाईल का. दोन फिल्डर्स आले, बट विचार करण्यासारखी ही गोष्ट होती की कदाचित लॉंग ऑनचा फिल्डरने अटेम्प्ट करायला हवा होता, बट बॉल जास्त उंच गेला आणि आकाशामध्ये घाल झाला की काय तेच वाटलं. यस, तोच इशारा प्रीतम देखील करतो की बॉल जास्त उंच गेला, कदाचित आकाशामध्ये गहालच झाला. नक्कीच उल्लेख केला तू विशाल पाटील. 116 किलोमीटर आणि 3.5 घंट्याचा प्रवास इथे करून आलेला हा संघ आहे. आणि आमचे पाटील सर एक पाऊल पुढे, कदाचित त्यांनी मॅपवरती चेक केलं असावं. ऑन साईडला खेळायचं होतं, बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली राखली आणि सध्याच्या घडीला हे षटक प्रीतमचं आतापर्यंत पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवरती प्रीतमला विकेट मिळू शकली असती, बट जे मी सांगितलं की चेंडू आकाशामध्ये गहाल झाला असावा तेच असं मला वाटलं. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. आतापर्यंत पहिले 2 चेंडू आपण पाकले, फक्त एकच धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये, बट पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतो. हीच तर कला आहे या गोलंदाजाची. मिश्रण भरपूर चांगल्या पद्धतीने करतो आणि मातीची विकेट आहे, त्याचा ॲडव्हान्टेज देखील एकंदरीत त्याला मिळतोय, कारण पडल्यानंतर चेंडू फारच बाहेरच्या दिशेने आपल्या वळण घेताना दिसला. सध्या सगळे जर आपण विचार केलं गेलं तर लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये ॲज अ बॉलर गतीने चेंडू तुम्ही नक्कीच टाका, बट त्यासोबत तुमच्याकडे व्हेरिएशन असलं पाहिजे, प्लॅन बी तुमच्याकडे असला पाहिजे आणि प्लॅन बी आहे प्रीतम बारीकडे. नेक्स्ट बॉल शफल झाला, बॅट आणि बॉलचा कनेक्शन तर नाही आहे, बट जर आपण इथे पाकलं मिसफिल्ड झाली कव्हर क्षेत्रामध्ये आणि 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे मिळेल. हा क्विकर वन टाकला होता, हा अतिरिक्त गतीने टाकला होता पाहायला गेलं तर, आणि बॅट आणि बॉलचा संपर्क देखील नाही आला. 22चे एक सिंगल मिळेल. धावफलक आता 22 धावा धावफलकावरती. प्रीतमचं हे षटक जर पाकलं गेलं तर आतापर्यंत फक्त 2च धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. इकॉनॉमिकल ओव्हर प्रीतम बारीचा आतापर्यंत, बट 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल आणि पडल्यानंतर हा देखील चेंडू बाहेर जातो. एखाद्या गोलंदाजाने मी म्हणेन स्वतःला नेहमी असंच ठेवावं की कोणता बॅटर त्याला रीड करू शकणारच नाही, कारण प्रत्येकी चेंडूवरती आपण पाकले गेले तर वेगळे प्रश्न विचारले जातात. कधी बॉल पडल्यानंतर सरळ जातोय, कधी बॉल पडल्यानंतर बाहेर जातोय, कधी अतिरिक्त गतीने येतोय, आणि पिक करणं प्रीतम बारीला या ओव्हरमध्ये जवळजवळ अशक्यच झालं दोन्ही बॅटर्सला. आणि मागील चेंडू देखील पडल्यानंतर बाहेर गेला. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव फलक. 23 शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. फुल लेंथ टाकला, लॉफ्ट केला हवेमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर फक्त पाहतच राहतील. लॉंग ऑन पार विनीत भगत याचा बॅट मधनं प्रीतम बारीचा अगेन्स्ट हा धमाकेदार फटका. षटकार. इथे मिस्टेक झाली मी म्हणेन, कारण कुठे ना कुठे मागील 5 चेंडू ज्या टप्प्यांवरती टाकले गेले होते, हा बॉल फुल लेंथ टाकला. विनीत भगत रेडीच होता आणि काय फटका आला विनीतचा बॅटमधनं. एक युवा फलंदाज जरी असला तरी सुद्धा या खेळाडूमध्ये क्षमता फार मोठी आहे, टॅलेंट फार मोठा आहे आणि ब्रँड ऑफ क्रिकेट खेळत असताना सध्या सगळीला विनीत भगत या फर्स्ट इनिंगमध्ये षटकाराला धावफलक 29 आणि खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि अजून देखील पहिल्या 17मध्ये खेळ शिल्लक असेल येणाऱ्या 12 चेंडूंचा. बघा आता मैदानामध्ये पाणी घेऊन सध्या सगळीला प्रमोद म्हात्रे त्यांनी काहीशा चर्चा देखील दोन्ही बॅटर्ससोबत ते करतात, कारण अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येत्या 12 चेंडूंवरती ही अपेक्षा खऱ्या अर्थाने या दोन्ही फलंदाजांकडून ठेवल्या जात आहेत की मिनिमम 25 तरी बनवायलाच हव्यात. बट त्याच पलीकडे MS11 टाकली डहाणू संघाचा जर आपण विचार केला, त्यांचे हेच प्रयत्न असेल की येत्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी द्यायच्या आहेत. बट घडेल काय, कारण मग विनीत भगत वेल सेट बॅटिंग करतो. जो 6 चेंडूंचा खेळ त्याने केला तसावरती त्याने 13 बनवला. सुखदेव भामरे स्ट्रगल करतात, कारण 6 चेंडूवरती आतापर्यंत सुखदेव भामरे यांनी फक्त 4 धावा बनवलेल्या आहेत.
बघा इथे बॅटिंग क्रमामध्ये देखील चांगले चांगले बॅटर्स आहेत, बट सध्या सगळीला आता इथे गिअर शिफ्ट करावे लागतील. मी म्हणेन सुखदेव भामरे यांना मोठे फटके आता इथे खेळावे लागतील, कारण आता वेळ नाही आहे. आता ही वेळ आहे मोठे फटके खेळण्याची, कारण शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. चौथे षटक आणि या चौथ्या षटकामध्ये ओमकार द्रमाण गोलंदाजी मार्कवरती इथे तयार होतं. मागील षटक सर आपण पाहिलं, पगले 5 चेंडू काही मिस्टेक नव्हते प्रीतमचे, बट शेवटचा चेंडू स्लॉटमध्ये टाकला आणि त्याच्यावरती सिक्सर आला. विनीत भगत ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला असं वाटतं की या क्षणावरती जास्तीत जास्त स्ट्राईक विनीतकडे असायला पाहिजे, बट सुखदेव देखील एक चांगले बॅटर आहेत. लोबा फुल टॉस होता आणि जे मी सांगितलं की विनीतकडे स्ट्राईक जास्त असायला हवी आणि तेच झालं. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक इथे रोटेट केली. धाव फलक आता या एका धावेच्या मतीने आता स्कोर कार्ड 30 वरती जाऊन पोहोचला. विनीत भगत आता स्ट्रायकिंग एंडवरती. आतापर्यंत 2 मोठे फटके आपण पाहिले विनीतचा बॅटमधनं, बट आता इथे आणखीन जास्त हवेत, कारण आता या पहिल्या सत्रामध्ये खेळ जो शिल्लक आहे येणाऱ्या 11 चेंडूंचा 30 धावा आहे, तिथे 11 चेंडूंवरती मिनिमम 20 धावांचा विचार तर नक्कीच असेल, बट जर बॅटिंग चांगली झाली तर त्याच्यापेक्षा जास्तची अपेक्षा देखील आहे. फुल टॉस टाकला ऑन साइडला, फटका फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. काऊ फेस मध्ये जे फिल्डर होते निखिल यांनी ही कॅच पकडली. धक्का आता मोठा लागला, कारण जो बॅटर सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करत होता त्याला डगआउटची दिशा आता इथे ओमकारने दाखवली. धक्का लागला. हा तिसरा. राहुल भगत समोरच्या स्टँडमध्ये बसलेले आहेत. ऋतिक गुलवी यांचे जवळचे मित्र आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. ऋतिक गुलवी आमच्या सोबत बसलेले आहेत. आर्या 11 टीम संघाचे ओनर आहेत. सध्याच्या घडीला आपण जो क्रिकेट पाहता मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हे संघ इथे खेळताना आपण पाहतोय. ग्रामीण धमाका सध्याच्या घडीला आपण पाहतोय. न्यू बॅटर भावेश ठाकरे दरम्यान बॅटिंग करण्यासाठी येतोय क्रमांक 5 वरती. विनीतने प्रयत्न जरूर केला. फुल टॉस होता, काऊ फेसला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, बट या क्रीडांगणावरती वैशिष्ट्य राहिलं की प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग प्लेसमेंट जर असतील तरच बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर जातो. मिस्क्यू स्ट्रोक रेअरली बाहेर जातात. भावेश क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू खाली देखील राहतोय. निर्धाव येतो हा चेंडू. आतापर्यंत या षटकामध्ये आपण असंच म्हणूया की पुन्हा एकदा वापसी कमबॅक या मॅचमध्ये टीम MS11 राखी डहाणू संघाला इथे करून दिला ओमकारने. अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये, बट पगले 3 चेंडू फक्त 1च धाव, 1 विकेट देखील ओमकारला इथे मिळाली. नेक्स्ट बॉल समोर भावेश ठाकरे थांबला गेला. रनवे रिदममध्ये थोडासा अडथळा आला असंच वाटलं, कारण एक पेस बॉलरसाठी खऱ्या अर्थानं त्याचा रनअप फार महत्त्वाचा असतो. आणि बहुतांश वेळेला जेव्हा रनअपमध्ये मिस्टेक होते आणि त्यानंतर जर चुकून तुम्ही बॉल रिलीज करता तर जिथे टाकायचं असतो ना तर असा डिफरंट जागेवरतीच बॉल पडतो. तर अनुषंगाने रनअप प्रॉपर असणं गरजेचं आहे एक पेस बॉलरसाठी. फुल लेंथ हॅमट केलं, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे बॉल झाला. फिल्डर आहे तिथे उपस्थित, मिळेल एक सिंगल आणि या सिंगल रन समाधीने धाव फलक आता पुढे गेला. 31 31 धावा धाव फलकावरती, बट काय वापसी करून दिली, कारण 4 चेंडू टाकलेत, फक्त 2च धावा इथे खर्च केला. ओमकारने 1 विकेट देखील त्याला मिळाली आणि अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील या चौथ्या षटकामध्ये. बघा क्रिकेट हा खेळ मोमेंटमचा आहे आणि स्पेशली मोमेंटम आता शिफ्ट होतोय MS11च्या बाजूने असंच वाटतंय. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील फुल लेंथ वाईड ऑफ ऑफ स्टंप ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफचे फिल्डर आता पोहोचतात, बॉल फील्ड करतात, मिळेल एक सिंगल. या ओव्हरमध्ये जे प्लॅन आपण पाहिले खऱ्या अर्थाने गोलंदाज ओमकारचे की वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ गोलंदाजी आपल्याला करायची, म्हणजे अर्थातच वाईड यॉर्कर टाकण्याचे प्रयत्न होते आणि आतापर्यंत एक्झिक्युशन फार चांगले राहिले या ओव्हरमध्ये ओमकारच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकामधला, समोर असेल भावेश. स्विचेटचा फटका खेळायचा होता, बॉल मागे चालला, विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली शेवटच्या मोमेंटला. आता इथे फायनली एकचा फिल्डरने हा बॉल फील्ड केला, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल देखील केला गेला आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या अखेर स्कोर का ठीक जाऊन पोहोचला 34 आणि खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या एका षटकाचा. मग काय ॲक्सिलरेशन विनीत भगतने चांगलेच केलं होतं, कारण त्याचा बॅटमधनं 2 सिक्सर आपण पाकले, बट मागील षटकामध्ये पूर्णपणे रणगतीवरती ब्रेकच लावला असेच आपण म्हणूया ओमकारने, कारण लास्ट ओव्हर फक्त 5 धावा, एक इम्पॉर्टंट विकेट देखील विनीत भगतची विकेट काढली ओमकारने. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती
सेकंड स्पेलमध्ये आता प्रीतम तयार होतोय. विशाल नेक्स्ट मॅच नक्कीच अनाउन्समेंट करायची आपण. पुढील सामना जो आहे शेलके ब्रदर्स पोगाव त्यांचा अगेन्स्ट रॉयल स्टर्नर मीरा रोड. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपल्याला विनंती असेल टॉससाठी आपण या. मेन गेट जो आहे आणि तिथे मला वाटतं शेकोटी पेटवलेली आहे, त्याच्यावर पाणी टाकायचं लगेच. चला आयोजकचे जे सदस्य आहेत आपण जायचं. आपण लास्ट ओव्हर प्रीतम बारी तयार होतो. याआधी आपण पाहिलं प्रीतमने एक षटक टाकले ज्याच्यामध्ये 9 दिल्या होत्या प्रीतमने. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू, बट विकेट किपरची थोडी मिस्टेक झाली. कारण हा बॉल जर कलेक्ट केला असता विकेट किपरने तर हा निर्धाव असता. बट एक 22 सिंगल इथे मिळेल आणि रिव्ह्यूची मागणी इथे भावेश करतात. सो चेक देखील केलं जाईल की हा वाईड आहे की नाही, कारण पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईड नाही आहे. कारण ऑलमोस्ट जर आपण पाहिले तर वाईड लाईनवरतीच उभे होते सुखदेव भामरे आणि तिथनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सुखदेवने. 22 एक सिंगल धाव फलक येतात 35 35 धाव फलकावरती. अजून देखील जर आपण पाकलं गेलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल प्रीतमचा आणि ऑन साइडला खेचून मारला, पुल केला, बट फिल्डर आहेत त्या क्षेत्रामध्ये. काऊ फेस मध्ये निखिलने ही कॅच पकडली. धक्का आता आणखीन एक चौथा धक्का लागला भावेश ठाकरेच्या स्वरूपामध्ये जहरी रांजनोली टीमला. नेक्स्ट बॅटर भूषण म्हात्रे मैदानात हातामध्ये येतात आणि स्पेशली आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड देखील विचारतच होते की भूषण कधी बॅटिंगला येईल. आणि आता फायनली क्रमांक 6 वरती भूषण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता येतोय. आणि परिस्थिती सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे आहे मी म्हणेन की जे चेंडू शिल्लक आहेत येथे 4, येत्या 4 चेंडूंवरती किमान इथे 2 मोठे फटके हवेच आहेत टीम रांजनोलीला. कारण जर इथे मिनिमम 45 जरी बनवला गेल्या नाही तर लढत देणं या सामन्यामध्ये थोडं अवघड कार्य होऊन जाईल टीम रांजनोलीसाठी. 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. प्रीतमला फायनली इथे फर्स्ट विकेट मिळाली. ओव्हर द विकेट प्रीतमचा पुढचा बॉल. यावेळेस अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला. फिल्डर आहेच स्क्वेअर लेगला, मिळेल एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 36 36 धावा धाव फलकावरती आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये येणारे 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. आणि जे मी सांगितलं की किमान 2 मोठे फटके हवेत, बट आतापर्यंत ज्याप्रमाणे प्रीतमने गोलंदाजी केली त्याचा अगेन्स्ट मोठे फटके येणं हे कार्य थोडं अवघड असं वाटतं. 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. फुल लेंथ आहे, धीमा गतीने बॉल टाकला, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. चारोखाने चित केलं सुखदेव भामरेला. बघा जेव्हा एखादा गोलंदाज ना बोट फिरवतो चेंडूवरती तेव्हा ॲज अ बॅटर तुमच्यासाठी महत्त्वाचं काय असतं की तुम्हाला गोलंदाजाला रीड करावं लागेल, अन्यथा तुम्ही मोठे फटके खेळूच शकत नाही आहे. आणि सध्याच्या घडीला तेच घडतंय. जेव्हा पहिलं षटक प्रीतम टाकण्यासाठी आला तेव्हा देखील मी सांगितलं की प्रीतमला पिक करणं हे अवघड होतं आणि आता देखील तेच पाहायला मिळालं. आणि आता देखील हा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू जातो. रनआउटची शक्यता, रनआउटच्या स्वरूपामध्ये भूषण म्हात्रे इथे आऊट झालेत. आणि अजून देखील शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये शेवटचा एक चेंडू. सध्याच्या घडीला व्हेरिएशन आणि स्पेशली जो प्रीतम बारीचा हा बॉल आहे जो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो त्याला पिक करणं जवळजवळ या सामन्यामध्ये तर अशक्यच दिसलं. कारण एकही बॅटर असा पाहायला मिळाला नाही की ज्याने त्या चेंडूवरती मोठा फटका खेळला असेल किंवा प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळला असेल. ती गोष्ट पाहायला मिळालीच नाही आहे आणि हीच तर गोष्ट प्रीतम बारीला खास बनवते. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. विवेक भगत दरम्यान तयार होतोय हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. शेवटचा बॉल आणि तो देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातो. बट आता अंपायर्सने सांगितलं की फारच बाहेर गेला, त्या अनुषंगाने हा व्हाईट बॉल. अतिरिक्त रन धाव फळके अतिरिक्त रनचा मधीने स्कोर काढायचा 37. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. मागील चेंडू जर आपण पाहिलं तर लेंथ चांगलीच होती बट लाईन थोडी खराब होती. तर त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवरती प्रीतमचा नक्कीच असेल.
आता हा देखील पडल्यानंतर बाहेर जातो, स्लॉक स्वीप खेळायचा होता आणि अशा प्रकारे हे पहिलं सत्र इथे समाप्त. आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस गोलंदाजीमध्ये दमखम इथे दाखवला MS11 डाकटी डहाणू संघाने आणि 5 ओव्हर्समध्ये त्यांनी रिस्ट्रिक्ट केलं 37 वरती टीम जहरी रांजनोलीला, म्हणजे 38चं चॅलेंज इथे सेट केलं जहरी रांजनोली टीमने अगेन्स्ट टीम MS11 धाकटी डहाणू. आणि कशा प्रकारे 38चा पाठलाग इथे केला जाईल आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया अक्षय पांडव सरांचा. पण त्याआधी आपण करणार आहोत टॉस. रॉयल स्टनर मीरा रोड टीमच्या कॅप्टन्सला आपल्याला विनंती असेल आपण देखील त्वरित या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मला वाटतं पोगाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि मीरा रोडचे देखील कॅप्टन पोहोचलेले आहेत. जगन्नाथ नाईक, चला आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या शुभ असते आजच्या दिवसातील आम्ही टॉस करतोय. समाधान नाईक, आपण देखील जायचं आहे टॉस बॉक्समध्ये. पाहुण्यांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. विशाल पाटील सज्ज झालेला आहे टॉस बॉक्समध्ये. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. आपण टॉस करणार आहोत आणि आजच्या रात्रीमधली आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांचा अगेन्स्ट शेलके ब्रदर्स पोगाव. ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय आणि हेड अथवा टेलची मागणी करायची. कॉल कोण करेल? कॉल असेल पोगाव टीमचा कॉल असेल. टेल अशी मागणी आहे अँड इट इज हेड, म्हणजे टॉस जिंकला मीरा रोडने आणि गिफ्ट हॅम्पर देखील आपण देणार आहोत. सावांच्या शुभेच्छा गिफ्ट हॅम्पर दिले जात आहे जे आम्हाला विशाल मनोहर म्हात्रे सावांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं आणि एक फोटो सेशन देखील आपण करणारच आहोत. मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि हा सामना 4 ओव्हरचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला आणि निर्णय काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग करणार. फिल्डिंगच करणार आहे आणि यश स्पेशली आपण पाहिलं मागील सामन्यामध्ये देखील तुमची गोलंदाजी चांगली झाली. सो त्या अनुषंगाने या मॅचमध्ये समोर पोगाव टीम आहे जे सातत्याने चांगलं खेळ करतात. तुझ्या माइंडमध्ये काय थॉट्स आहेत की या टोटलपर्यंत जर आम्ही थांबवलं तर ते टोटल आम्ही चेस करू शकतो अगेन्स्ट टीम पोगाव? आम्ही कमीत कमी रनमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू, कारण की डायमेन्शन तर छोटा आहे आणि पोगावची टीम पण चांगली आहे, तर आम्ही त्यांची बॉलिंग अटॅक पण चांगली आहे, तर आम्ही प्रयत्न करू कमीत कमी 10 मध्ये थांबवायचं त्यांना. आणि ऑल ओव्हर कशा प्रकारे एन्जॉय केलं ग्रामीण धमाका 2024 आणि कसं वाटलं या क्रीडांगणावरती खेळताना आणि ऑल ओव्हर टीम वर्क कसा राहिला फर्स्ट मॅचमध्ये? फर्स्ट मॅचमध्ये ऑल ओव्हर बॉलर लोकांनी खूप एफर्ट टाकले आणि या मॅचमध्ये पण टाकणारच आहेत. बघू आता जे आहे ते बॉलर लोकांवर आहे. सो बेस्ट ऑफ लक टीम रॉयल स्टनर मीरा रोड. आणि तुषार शेळके आमच्या समोर. टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय होता? क्षेत्ररक्षण असतं. बट आता बॅटिंग करावी लागेल. सो अगेन्स्ट मीरा रोड 4 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न? टीम तीच आहे की काही चेंजेस? तीच टीम असेल आणि मीरा रोड चांगला आहे. उबेद खान आहे आणि आमिर दाफेदार आहे, चांगले ओपन खेळतात ते आणि समोरची चांगली टीम आहे, चांगला बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडे. प्रयत्न करू आम्ही जिंकण्याचा. सो बेस्ट ऑफ लक टीम शेलके ब्रदर्स पोगाव. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला मीरा रोडने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय इथे घेतला. धन्यवाद. सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये आपण चेंजेस इथे करणार आहोत आणि आवाज पुन्हा एकदा अक्षय सरांचा आपण ऐकूया. धन्यवाद. वेलकम बॅक. सर्वांचं स्वागत आहे. 37 धावा दाफलकावर लागल्यात आणि 38 धावसंख्येचं लक्ष घेऊन 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि विनीत ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आली.
मयूर मर्दे जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्येही या खेळाडूनं खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. तो मयूर मर्दे सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा बॉल टप्पा खाल्यानंतर टर्न झाला, बाहेरच्या बाजूने निघाला. मयूर मर्देचा गतवर्षीचा खेळ मला आठवतो, राष्ट्रवादी चषक वाडा खुल्या गटामधनं हा खेळाडू आला आणि या खेळाडूनं अक्षरशः मोठमोठ्या संघांना पराभूत करून त्या स्पर्धेमध्ये अंतिम पारितोषिक पटकावलं होतं. तो मयूर मर्दे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला बॉल ऑफ्टमवरनं पुन्हा एकदा विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं क्वालिटी गोलंदाजी विनीत भगत. समोर कोण किती चांगला खेळाडू आहे यापेक्षा मला काय येतं ते दाखवण्याचा मी प्रयत्न करेन हे मनामध्ये ठाणून अगदी चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं विनीत भगत करत असताना मयूर मर्देच्या विपक्षामध्ये ऑफ्टमवरनं चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. एकच्या मदतीनं धावसंख्येचा शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय. एक धाव दाफलकावर जोडली गेली. उत्तरार्धाचा खेळ आपण पाहतोय आणि या उत्तरार्धामध्ये 38 धावा दाफलकावर लावायच्या आहेत आणि या 38 धावा दाफलकावर लावताना किती दमछाक होईल ते बघायचंय. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे मात्र प्रयत्न फसतोय. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं आपल्या टीम करता जागा निर्माण करायची आहे, मला चांगली गोलंदाजी करायची आहे या ईर्षेनं मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला प्रयत्न, अगदी चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी ज्याला म्हणतो ना आपण, एका चांगल्या टीमच्या विपक्षामध्ये सध्या विनीत भगत मैदानाच्या आतमध्ये करत असताना 4 चेंडूचा खेळ आणि ज्यामध्ये धावफलकावर धावसंख्या आहे ती फक्त 1. मयूर मर्दे आणि यावेळेस त्याच्या साथीनं आलेला फलंदाज विनीत हंबेरेच्या बॅटमधनं बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार, षटकार. चांगला स्ट्रोक इथे विनीत हंबेरेचा आपल्याला पाहायला मिळाला. विनीत हंबेरे जो स्ट्रायकर एंडकडे आहे ऑफ्टमच्या बाहेरनं खेचून मारलं यावेळेस आणि मिडविकेटच्या डोक्यावरनं घेऊन गेला बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे. एक चांगला स्ट्रोक डोक्यावर बॅलन्स केला आणि तदनंतर हा फटका सजवला त्यानं. घुटना टेक और सिक्सर देख, अगदी त्या पद्धतीचा हा फटका तिथे विनीत हंबेरेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत भगत आणि विनीत हंबेरे एकाच नावाचे 2 खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये उभे आहेत. यावेळेस मात्र पॅडलाईनवरचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे बॉल चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमा रेषेच्या पार, रन्स मिळतील 4, चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस 11-11. अकरा धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 27 धावा येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. चला जास्ती वेळ आपल्याला दिला जाणार नाही. टीम मीटिंग करता आणि फील्ड सेटअप करता या गोष्टीची नोंद ठेवा, कारण यानंतर आपण दुसऱ्या फेरीकडे वाटचाल करतोय आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. शेळके ब्रदर्स पोगाव आणि रॉयल स्टनर मीरा रोड एकमेकाच्या विपक्षामध्ये असतील, ज्यामध्ये मला वाटतं रॉयल स्टनर या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक श्वान मैदानामध्ये आलंय. खरं तर आपण उशीर झालोय, रात्रीची जागा त्याची आहे ही. प्रमोद म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करण्याकरता असेल फलंदाज मयूर मर्दे. बघूया मयूर मर्दे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. थोडासा स्ट्रगल पहिल्या ओव्हरमध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 डॉट बॉल त्याच्या बॅटमधनं आले होते. तो मयूर मर्दे यावेळेस स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल यावेळेस मयूर मर्देनं बॉलला उडवलंय, फेकून दिलंय यावेळेस सीमा रेषेच्या पार. इथे रन्स किती मिळतील? 4. 1 बाउन्स गेलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक 15 या आकड्यावर.
अगदी सहजतेनं धावा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या सहजतेनं धावा इथे धाफलकावर वाढवण्याचा प्रयत्न होतोय. या ओव्हरचे आतापर्यंत पाहिले तर आपण पहिलाच बॉल होता त्यावर एक चांगला स्ट्रोक मयूर मर्देकडनं आलाय. प्रमोद म्हात्रे आपल्या ओव्हरचा दुसरा बॉल, समोर तोच फलंदाज मयूर मर्दे. शफल झाला मात्र इथे स्वतःला यॉक करून घेतला असं म्हणावं लागेल. आधी जिथे जागेवर होता तिथे हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर त्याला खेळता आला असता, मात्र जसं शफल झाला तसं स्वतःला यॉक करून घेतलं आणि तिथे एक सिंगल मिळवली. एक सिंगलच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धाफलक 16 या आकड्यावर. खूप वेळा शफल होताना आपण कधी कधी आपलं नुकसानही करतो, मात्र सध्या टेनिस बॉल क्रिकेटचं ट्रेंड शफल होणं आणि शफल झाल्यानंतरच चांगले फटके खेळणं खूप रेअर सध्या जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. गाठ घेणं तो इथे गाठ घेतलाय फलंदाज विनीत हंबेरेनं आणि गाठ घेतल्यानंतर काय लाजवाब फटका इथे त्यानं सजवलाय. बॉलला फेकून दिलंय रिव्हर्सच्या माध्यमातनं सीमा रेषा पार. षटकारामध्ये 6 धावांमध्ये अगदी लाजवाब काबिल तारीफ स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजानं यावेळेस जर आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग ठेवली, तिथे बॉडीला स्विच केलं आणि त्यानंतर एक दमदार लाजवाब स्विच हिट इथे आपल्याला पाहायला मिळाला. मयूर मर्देच्या बॅटमधनं, माफ करा विनीत हंबेरेच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा हा बॉल ऑन साईडला जवळ उचलला गेला. एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. ऑफस्टमच्या बाहेर होता मात्र तिकडनं वळवून खेळला हा फटका. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत उचललंय. धावसंख्या 23 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. आतापर्यंत 12 धावा या ओव्हरमध्ये जोडल्या दोन्ही फलंदाजांनी. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, इथे सफलता मिळतीये. माघारी परतावा लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय तो टीम MS11 धाकटी डहाणूला. फलंदाज यावेळेस माघारी परतत असताना पाहायला मिळेल. फलंदाज मयूर मर्दे बाद होऊन तंबूच्या आसराला परत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारी फलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये परफेक्ट ऑलराऊंडरच्या लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये जे नाव सामील आहे तो प्रीतम बारी सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. त्याच्या गोलंदाजीचं जे वैशिष्ट्य आहे किंवा त्याच्या गोलंदाजीमधले जे हातखंडे आहेत ते तुम्ही पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिलेत, मात्र आता फलंदाजी करण्याकरता तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रमोद म्हात्रे या ओव्हरचा चेंडू क्रमांक 6 शेवटचा बॉल प्रीतम बारी करता. यावेळेस मात्र ऑफस्टमवरनं इथे एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. जमिनीलगत खेळलाय. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, स्ट्राईक रोटेट केली, आपलं वैयक्तिक खातं उघडलं. 1 या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावसंख्या पुढे सरकताना 24-24 विजयाकरता इथनं 14 धावसंख्येची गरज आहे आणि या 14 धावा बनवण्याकरता तुमच्याकडे 18 बॉल शिल्लक आहेत. चला जयहरी रांजुर्णी संघ जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण सजवून आपण मॅच सुरू करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता विनीत भगत त्याला प्रचारण केलं गेलं, कारण पहिल्या ओव्हरच्या पहिल्या 4 बॉलवर मयूर मर्देला ज्या पद्धतीने त्यानं रोखून धरलं होतं त्यामुळे त्याच्यावरचा कॉन्फिडन्स तो अधिक वाढलाय. अगदी विश्वासपात्र गोलंदाजी आपण ज्याला म्हणतो ना, ते विश्वासपात्र गोलंदाजी त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये केली, त्यामुळेच त्याला कंटिन्यू केले गेले. तिसऱ्या ओव्हर करता पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी करण्याकरता विनीत भगतला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलंय. समोर प्रीतम बारी यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये उभा आहे.
काय करेल विनीत भगत यावेळेस. पेस तर आहे, व्हेरिएशन काय असतील ते पाहण्यालायक ठरेल या ओव्हरमध्ये. एक चांगलं बॅटल, कारण ज्या गोलंदाजांना प्रभावित केलं या मॅचमध्ये त्याच्या विपक्षामध्ये प्रीतम उभा आहे. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा शॉट स्क्वेअर लेगच्या दरम्यान वळाला, बॉल एक सिंगलमध्ये कन्वर्ट केला. चांगली फिल्डिंग तिथे सेल्फ फॉलो थ्रूमध्ये वेगाने गेला त्या बॉलवर. एक च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या 25 वर. अगदी खूप मोठी टोटल नाही आहे, 38ची टोटल धावफलकावर लागली. त्यामुळे थोडासा जो रस्ता आहे ना तो सुखकर झाला आहे फलंदाजी करताना टीम MS11 धाकटी डहाणू. MS11 हे पॅकर आहेत मला वाटतं धाकटी डहाणू, कारण MS11 झाई हा संघ आम्ही सातत्यानं पाहिलाय पालघर जिल्ह्यामध्ये खेळताना. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर तिथे फ्लाइंग स्लीपमध्ये गेला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. डबल करता कॉलिंग तिथे हा ना दोघांमध्ये ते सुरू आहे. मात्र अखेरीस ती रन घेणं दोघांनी पसंत केलं आणि तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या. ज्या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 27 या आकड्यावर. 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि त्याकरता जर आपण बॉल पाहिले तर जवळपास 16 चेंडू इथे या ओव्हरमधले बाकी आहेत. 16 चेंडू आणि 11 धावा. विजयाकरता विनीत भगत गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेचा बॉल वाईटचा इशारा आलाय, कारण ऑफ्टमच्या खूप जास्त बाहेर पिचिंग होती आणि तिथे 1 फॉर दी ओव्हर असा ही इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. एक जी मुभा होती बाउन्सर टाकण्याची ती इथे आपण गमावली आहेत. विनीत हंबीरेचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. विनीत भगत त्याच्या विपक्षात. यावेळेस मात्र बॅटमध्ये प्रॉपर मिडल नाहीये. जो मिडल झाल्यानंतर कॉन्फिडन्स असतो तो या फटक्यामध्ये नाही आहे. त्यामुळे फटका खेळण्याबरोबर तिथे रन घेणं पसंत केलं. ठाऊक होतं की या बॉलवर एक सिंगलच मिळू शकते. 2 टीम, 2 वेगवेगळ्या विभागातील टीम. एक जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्याच्या शेवटचं टोक म्हणजे डहाणू त्या परिसरातनं, किंवा महाराष्ट्राचं शेवटचं टोक आपण म्हणू शकतो डहाणू. तिथनं मग गुजरात सुरू होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. एक चांगला फटका आलाय. षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा धावफलकावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर फक्त 3 धावसंख्येची गरज आहे आणि खूप साऱ्या चेंडूचा खेळ इथनं बाकी आहे. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजी करत असताना फलंदाज प्रीतम बारीकडनं. 3 धावांची गरज आहे. प्रीतम बारी ऑन अ स्ट्रायकर इन. यावेळेस उडवलंय मात्र फटका तेवढासा प्रॉपर कनेक्ट झालेला नाही आहे. प्रयत्न तर चांगले होते मात्र इथे 2 रन त्या घेण्यापासून रोखता येणार नाही. बेल्ट्स तिथे लाईट्स ऑन झाल्यात मात्र बेल्ट्स ऑफ नाही झालेल्या. या पद्धतीचं चित्र आपण 2-3 दिवसाआधी जे लेदर क्रिकेट आहे त्यामध्ये पाहिलं होतं की बेल्ट्स स्टंपला बॉल लागला आणि बेल्ट्स तिथे एक स्टंपवर तशीच राहिली आणि त्यामुळे तिथे नाबाद घोषित केलं गेलं. कारण नियम तसाच आहे, जोपर्यंत बेल्ट्स ऑफ होत नाही तोपर्यंत बाद घोषित केलं जात नाही. पुढचा बॉल. यावेळेस मात्र इथे जर आपण पाहिलं तर 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे विजयाची ती 1 धाव धावफलकावर जोडली गेली. लेग बॅकच्या स्वरूपाने इथे विजयी होतीये टीम MS11 धाकटी डहाणू. MS11 धाकटी डहाणू या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जातोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे दोन ओव्हर ज्यानं टाकल्या, 2 ओव्हरमध्ये ज्यानं रन्स खर्च केल्या 12, फलंदाजी करताना ज्यानं रन्स काढल्या 10, तो प्रीतम बारी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या प्रीतम VIP डाईसमध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅच चा जो मुवमेंट आहे तो तिथे दिला जाईल. संदेश पाटील तिथे आपल्यासोबत असतील आणि प्रीतम बारी जे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्याकरता जॉईंट होतील. एक नवा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूनं शेळके ब्रदर्स पोगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये रॉयल स्टनर मीरा रोड, ज्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय रॉयल स्टनर या टीमनं. निर्णय घेतला पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा
तो निर्णय सार्थकी लावण्याकरता ते मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेत आणि जशी या मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. आपल्या सोबत जॉईंट होतील विशाल पाटील. मात्र विशाल पाटील मायक्रोफोनवर येण्याआधी आपण जाऊया संदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आपण प्रीतम बहारी याला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. प्रल्हादजी नाईक साहेब यांना दाखवला जात आहे. शिवालिका पार्कचे प्रोप्रायटर आणि जयदुर्गा संघाचे लेजंड खेळाडू आपण पाहत आहेत या आपल्या टीम अंडर पाहायला मिळत आहे. खेळपट्टी खेळू नका मित्रांनो, बाजूला आहे कॉन्क्रीट. प्रीतम बारी आपण व्यासपीठावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, सुंदर अशी चमकती ट्रॉफी या स्पर्धेची आपल्याला दिली जाईल. मुन्ना भाई अगर प्रैक्टिस करना है तो वो कंक्रीट के विकेट पे कर लेना. प्रीतम बारीला आपण मॅन ऑफ द मैच देऊन लगेच सामन्याला सुरुवात देखील करणार आहोत. आज के दिन का सबसे बड़ा मुकाबला दोस्तों देखना मत भूलिए. भादवड़ बी ग्रामीण धमाका. प्रीतम बारी आपण यायचं व्यासपीठावर. फार दुरून आलेला हा संघ आहे. जवळजवळ 3.5 तासाचा रस्ता आहे आणि 116 किलोमीटरवरून आलेले आहेत. नक्कीच चांगला परफॉर्मन्स प्रीतम प्रल्हादजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते. प्रीतम आपल्या माहितीकरता आपण ज्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच घेत आहेत ते देखील एक लेजंड खेळाडू आहेत या भिवंडीचे. प्रल्हादजी नाईक खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा टीमचं देखील. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. मॅचला होईल सुरुवात, अजिबात आपण वेळ घेणार नाही आहे. तर जाऊया आपण एक युवा यंग आवाज आपण नक्कीच ऐकलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मित्र आहेत. वो कहते ना अकेले दम पर हम आगे बढ़ेंगे, असेच विशाल पाटील जे स्वतः मेहनत करून आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. फलंदाज पाठवून द्यायचेत, ओपनर्स पाठवून द्यायचेत. शेलके ब्रदर्स पोगाव. हा सामना मित्रांनो एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. भिवंडी वर्सेस मीरा रोड. एक कड़क मैच, बड़ा मैच आज के दिन का. सभी का हार्दिक स्वागत.